टाचाला पडलेल्या भेगा, पायदुखी, टाचदुखी, गुडघेदुखी किंवा संधिवात असो, जॉईंट पेन, सर्व दुखणं आजार ओढून बाहेर काढेल हा घरगुती पॉवरफुल उपाय घरातीलच वस्तूंचा वापर करून अगदी नेहमीसाठी तुम्ही हे दुखणं घालवू शकता। एकदा करून बघा, 100% रिझल्ट मिळेल। फक्त व्हिडिओ स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। यासाठी बघा काय काय लागणार आहे ते बघूयात। घरातीलच 2-3 वस्तू आपण वापरणार आहोत, त्यामुळे अगदी सहज तुम्ही याला आजच बनवून बघा। अशा प्रकारचा त्रास झाला की अगदी आपण भरपूर गोळ्या औषधं घेतो, पण तात्पुरतं राहतं, परत गोळ्या औषधांचं नुकसान शरीराला होतं। त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगलेच। तर बघा, यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कोरफड। तुमच्याकडे ताजी फ्रेश कोरफड नसेल तर ॲलोवेरा जे जेल असतं पॅकेटमधील, तर ते देखील वापरलं तरी चालतं। तर फ्रेश कोरफडच मी इथे घेणार आहे, कारण की शुद्ध आणि सगळ्यात चांगलं घरचं। तर इथे कोरफडीचा आपल्याला गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे। तर बघा कसं करायचं, याला खिसणीने किंवा चाकूने थोडं खिसून काढायचं आणि त्यामधील जो भाग आहे तो आपल्याला, त्यामधील जेल आहे ते काढून घ्यायचं एका वाटीमध्ये, थोडंसंच 1 चमचाभर। आणि यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद, चुटकीभर एवढी हळद मी यामध्ये टाकलेली आहे। त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करायचं। आता मिक्स करून याला आपण थोडंसं बाजूला ठेवूयात आणि आपण तोपर्यंत पुढची प्रोसेस आपली करून घेऊयात। तर त्यासाठी बघा, आपल्याला एक भांडं लागणार आहे, पातेलं। त्यामध्ये साधारण 1-2 ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे नॉर्मल, आणि या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी कोरफड। कोरफड इथे थोडीशी कट करून जरी टाकली तरी चालतं, किंवा त्यामधील जेल, त्यामधील गर थोडासा काढून यामध्ये टाकला तरी काहीच हरकत नाही। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। कोरफड अतिशय उत्तम आणि अगदी तुमच्या आजारांना पळवून लावण्यासाठी औषधी एक वनस्पती आहे। त्याचा तुम्ही एकदा वापर करून बघा, तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल। जसं की हळद किंवा कडुलिंबाचे पानं औषधी आपण मानतो, तसंच कोरफड देखील भरपूर आजारांवर रामबाण उपाय आहे। त्यातीलच याचा जो वापर आहे तो अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा। यामध्ये बघा, 1 मोठा चमचाभर मीठ मी घातलेलं आहे। खडी मीठ, मोठं मीठ असेल ते देखील टाकलं तरी चालतं। त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तुरटी पावडर। तुरटी तुमच्याकडे नसेल तर स्किप केलं तरी चालेल, पण तुरटीचे असे खडे मिळतात खूप स्वस्तात किराणा मालाच्या दुकानात, आणि आपल्या घरी देखील असतात। तर तुरटीला थोडं पावडर करून यामध्ये टाकायचं। त्यानंतर बघा, आपल्याला इथे लिंबू लागणार आहे, किंवा वापरलेल्या लिंबाच्या साली जरी असतील ना, त्या जरी यामध्ये टाकल्या तरी चालतील। माझ्याकडे अशा वापरलेल्या लिंबाच्या साली होत्या 2, त्या मी यामध्ये टाकलेल्या आहेत। आता हे भांडं आपल्याला ठेवायचं आहे गॅसवरती, पाणी गरम करण्यासाठी, उकळण्यासाठी। चांगलं 2-3 वेळा यामध्ये आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाणी आता चांगलंच गरम होत आहे, तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात। जे आपण सुरुवातीला कोरफड आणि हळद मिक्स करून ठेवलं होतं ते मिश्रण आता चांगलं तयार झालेलं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे थोडीशी अद्रक आणि थोडासा कांदा। तर कांदा आणि अद्रक अगदी गरम याची तासीर असते आणि त्याचा नक्की आपल्याला इथे फायदा होतो। आणि ही प्रोसेस आपल्याला दररोज अजिबात करायची नाही, फक्त एकदा करून ठेवा। अगदी तुम्ही याला पुढचे 6 महिने देखील वापरू शकता। तर बघा, कांदा मी असा एक घेतला होता, त्याला कट करून थोडंसं घेतलं होतं। थोडं अद्रकचा तुकडा खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सी जारमध्ये टाकून याला थोडं आपल्याला ओबडधोबडच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आणि याला आपल्याला असं, ही जी पेस्ट आहे किंवा हे जे मिश्रण आहे, तर ते तुम्ही एकदा जेव्हा बनवाल तेव्हाच तुमच्या याचा रिझल्ट लक्षात येईल की खरंच परिणामकारक आहे। आणि बाजारामध्ये बऱ्याच औषधीय वनस्पती किंवा काही गोष्टी मिळतात, तेल किंवा इतर काही क्रीम, पण त्यामध्ये भेसळयुक्त असू शकतं, पैसे जातात, नेमकं कोणतं वापरावं कळत नाही। पण घरगुती उपाय कधीही उत्तमच, त्यामुळे एकदा हा करून बघा उपाय। मला स्वतः रिझल्ट मिळालेला आहे आणि माझ्या आजोबांनी हा मला उपाय सांगितला, जो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर यानंतर बघा, आपल्याला इथे हे पूर्ण मिश्रण जे आहे ते त्या कोरफडीच्या जेलमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला एक कढई लागणार आहे, किंवा एखादं भांडं, पातेलं घ्या तुम्ही, आणि त्यामध्ये टाकायचं एरंडीचं तेल। एरंडीचं तेल किंवा इथे मोहरीचं तेल तुम्ही वापरा, किंवा तिळाचं तेल वापरू शकता। पण इथे तुम्ही कोकोनट ऑइल वापरू नका, कारण की ते थंड असतं, त्यामुळे आपल्याला हे 2-3 तेल जे गरम असतात तेच वापरायचे आहेत। त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा कापूर बारीक करून, अगदी 1-2 वड्या ज्या गोल असतात छोट्या, त्या बारीक करून यामध्ये टाकायच्या। त्यानंतर हे तेल ठेवायचं गरम करण्यासाठी। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकायची आपण तयार केलेली ही पेस्ट, कांदा आणि जी अद्रकची पेस्ट करून ठेवली होती ती। आणि त्यानंतर याला थोडंसं मीडियम गॅसवरती चांगलं गरम करायचं, थोडंसं हलवून घ्यायचं। आणि हे जे एरंडीचं तेल आहे ना, तर ते बघा खूप चांगलं असतं, जसं जॉईंट पेन किंवा कंबरदुखी किंवा तुमच्या जसं गुडघेदुखीचा त्रास असेल, टाच दुखत असेल, त्या त्रासासाठी
आणि त्यानंतर बघा आता इथे ना आपल्याला याला चांगलं असं गरम करायचं आहे, लालसर यामधील गोष्टी होईपर्यंत. त्यासोबत यामध्ये थोडासा असा धूर निघायला सुरुवात होते. हे तेल तुम्ही कमी जास्त घेतलं तरी काहीच हरकत नाही. अजून जास्त घ्यायचं असेल तर कांदा अद्रक थोडी वाढवून घ्या, बाकी प्रमाणेही वाढवा, त्यानुसार तुम्ही याला कमी जास्त बनवू शकता. तर बघा आता हे चांगलंच असं थोडं लालसर कलरचं झालेलं आहे आणि धुरही निघत आहे. तर मी गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे तेल आता गाळून घ्यायचं आहे. आता तेल सध्या खूप कडकडीत असं गरम आहे. थोडंसं कोमट होईपर्यंत, रूम टेम्परेचरवरती येऊपर्यंत आपण याला बाजूला ठेवूयात आणि आपण गॅसवरती जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ना, तर ते बघूयात. तर बघा आता पाणी चांगलंच गरम झालेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला नॉर्मल पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकायचा थोडासा शॅम्पू किंवा टूथपेस्ट जरी थोडंसं टाकलं तरी चालतं. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे पाणी गरम केलेलं आहे ना ते टाकायचं यामध्ये. आता हे जे पाणी आहे ना, तर तुम्हाला जर पायदुखीचा त्रास असेल किंवा टाचाला भेगा असतील, टाच दुखत असेल, तर त्यासाठी उत्तम उपाय आहे. अगदी डॉक्टर देखील तुम्हाला हे सजेस्ट करतील, एवढा चांगला याचा परिणाम येतो. तर बघा हे चांगलं आता कोमट पाणी तयार होतं. जेवढं तुम्हाला गरम सहन होईल तेवढं हे कोमट करायचं. त्यामध्ये पाय सोडून 5 ते 10 मिनिट बसायचं. पाय स्वच्छ करायचे, म्हणजे काय होतं, टाचाच्या भेगा मऊ पडतात, त्यामधील पूर्ण जी धूळ गेलेली असते ती देखील निघून जाते. संध्याकाळच्या वेळी हा उपाय करा. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, अगदी बॉडी रिलॅक्स होते, खूप छान याचा रिझल्ट येतो. तर बघा असं पाय सोडून 10 मिनिट बसलं की पूर्ण तुम्हाला पाय सुजल्यासारखे जरी झाले असतील ते देखील सूज कमी होते. आणि रोज संध्याकाळी हा आपल्याला उपाय करायचा आहे जर टाचाला भेगा असतील आणि पाय दुखत असतील तर. बाकी इतर त्रास असेल, जॉईंट पेन किंवा इतर काही कंबरदुखीचा त्रास किंवा गुडघेदुखीचा त्रास, तर त्यासाठी हे नाही केलं तरी चालतं. पण त्यावरती तुम्ही जर केलं ना तर खूप अशा नसा मोकळ्या होतात, चांगलं वाटतं. आणि टाचाच्या भेगा तर ना अगदी 2-3 दिवसातच तुम्हाला दिसायला लागेल की हळूहळू त्या भरून येत आहेत. खूप चांगला याचा परिणाम होतो. बाकी बघा जसं आपण तेल तयार केलेलं आहे, तर तुम्हाला जर गुडघेदुखीचा वयोमानानुसार त्रास असेल किंवा कुठे लहान मुलं इकडे तिकडे पडून येतात किंवा हातपाय मुरगळतो, तर त्यावेळेस तुम्हाला हे तेल घरामध्ये नक्की बनवून ठेवलं पाहिजे, म्हणजे ऐनवेळी वापरता येईल. या तेलाने हळूहळू मालिश करायची, अगदी सर्व दुखणं आजार तुम्ही विसरून जाल. आणि जसं की आपण पाण्याचा जो भाग यामध्ये केला, तर त्यासाठी ते केल्यानंतर हे करा, म्हणजे टाचदुखीचा त्रास असेल किंवा टाचाला भेगा पडत असतील ते पूर्णपणे आपण अगोदर पाय स्वच्छ करून घ्यायचे आणि टाचाला भेगा असतील तर हे तेल तळपायाला व्यवस्थित लावायचं आणि त्यानंतर तुम्ही बघा खूप चांगला रिझल्ट येतो. कारण की पाय स्वच्छ करून हे लावलं तरच याचा फायदा होतो. बाकी दुखण्यासाठी अशा प्रकारे हे लावून मालिश जर केली तर खूप छान याचा रिझल्ट येणार आहे. ट्राय करून बघा. आणि हो, काही प्रश्न असतील या संबंधित कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. हे तेल एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवा. अगदी वर्षभर 6 महिने तुम्ही याचा वापर करू शकता. आणि हो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.